ओके, आता आपण दोन प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तिसरा प्रॉब्लेम पहा. दुसरा प्रॉब्लेम आपण काय करायचं, इथे सुद्धा लेट y बरोबर काय तो प्रॉब्लेम, sec of log of sin x आहे, sec of log of sin x आहे प्लस cosec of a raised to 7x आहे. असा तुमचा थर्ड प्रॉब्लेम आहे. इथे सुद्धा आपण काय करायचं आहे, डिफरन्शिएटिंग. सर्वांना सेम सिस्टीम आहे, सेम प्रोसेस आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असेल x. आता y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, हे dy/dx. आता इथं काय करायचं आपण, बघा हे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ऍक्शन घ्यायचं. इथं sec of log of sin x, sec of log of sin x पहिलं पद. आता हे दुसरं पद, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec of a raised to 7x. याचा आपण काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण ऍक्शन घेतलेली आहे. आता पुढच्या स्टेपला आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता इथं पहा, sec चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec x into tan x. ओके, आता आपण काय लिहायचं, sec of log of sin x, sec x into tan x. tan काय लिहायचं, तर tan of log of sin x हे जमलं पाहिजे. sec of log of sin x चा डेरिव्हेटिव्ह, sec of log of sin x into tan of log of sin x. आता ह्या सेकच्या समोर कोण आहे, सेकच्या समोर आहे log of sin x आहे, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. ओके, आता मी खाली लिहितो प्लस. ओके, प्लस हे घेतो, प्लस चेंज इथं मायनस घेऊ. मायनस काय घेऊ, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक काय होतो, मायनस होतो. मायनस cosec of a raised to 7x into cot of a raised to 7x into डेरिव्हेटिव्ह ऑफ, आपण कोणाचा काढला आहे, cosec चा काढला. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x into cot x होतो. मायनस cosec of 7x into cot of a raised to 7x लिहिली आपण. ओके, आता आपण काय करा पुढे, आणखी तुम्हाला ह्याच्या पुढे कोण आहे, कोशेकच्या पुढे कोण आहे, a raised to x आहे. मग त्या a raised to x चा काय काढला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. तीन स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. समोरचं, त्याच्या समोरचं, त्याच्या समोरचं, असं. पुढच्या स्टेप मध्ये मी असली ना, आता हे जे आहे ते लिहून टाकायचं. काय रे, हे पाहिजे sec of log of sin x. ओके, tan of log of sin x. त्याच्यानंतर पुढे log of sin x काय होतं, 1/sin x. 1/log of f of x काय झालं, 1/f of x. आणि ह्या परत ह्या लॉगच्या समोर कोण आहे, sin आहे, म्हणून त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. 3 लेवल 3 1 2 3. तिसरं लक्षात घ्या आपण काढले. आता इथं हे मायनस किती आहे, cosec of a raised to 7x into cot of a raised to 7x आणि ह्या a raised to x, a raised to f of x, a raised to f of x into log a into f dash of x. हे रूल आपल्याला माहिती आहे, सूत्र माहिती आहे. a raised to f of x, a raised to 7x, a raised to 7x. लक्षात येतं सांगतो मी काय रे, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to f of x आपण कसं लिहितो, a raised to f of x into log a into काय लिहितो आपण, एवढा असं लिहितो ना, तशाच पद्धतीने a raised to 7x काय झालं, a raised to 7x into log a. आणि परत मग एवढ्याच म्हणजे ह्याच्या डोक्यावर कोण आहे, 7x आहे, म्हणून 7x डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके,
आपल्या 2 स्टेप झाल्या. आता तिसऱ्या स्टेपला तिसऱ्या समोरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि आपला प्रॉब्लेम तो संपणार. काय dy बाय dx. तर इथं काय रे बाबा हे सेक दुसऱ्या लिहून टाकायचं. sec of log of sin x, sec of log of sin x, tan of log of sin x. ऐकले इथं काय झालं 1 बाय sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं cos x होतो. म्हणजे पहिल्या टर्मचं सर्व संपलं, काढून सर्व सोडून झालेलं आहे. आता इथं बघा हे मायनस आहे, इथं काय झालं रे cosec of a raised to 7x cot of a raised to 7x परत a raised to 7x into log a आणि 7x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो 7 होतो. आता आपल्याला काही ऑपरेशन्स काही कृती करायचं असतं करायचं आणि नाही तसं तसं ठेवून टाकायचं. मला वाटतं इथं cos भागिले किती आहे रे sin x आहे. cos अपॉन sin याचं काय होत असतं cot होत असतो. त्रिकोणमितीचं हे ऑपरेशनचं आहे ते क्रिया आहेत आपल्याला त्या करता येतात ते करून टाकायचे आपण. हे बघा dy बाय dx इज इक्वल टू आता मी तर काय लिहिणार आहे इथं जे लिहिणार आहे काय लिहिणार आहे इथं sec ऑफ हे log ऑफ sin x इनटू tan ऑफ log ऑफ sin x cos अपॉन sin म्हणजे काय होतं रे हे cot x होतं नाही का. आणि आता हे मायनस दुसरा टर्म आहे कॉन्स्टंट टर्म पहिले घ्या इथं 7 आहे ना पहिले 7 घ्या -7 काय हे cosec ऑफ a raised to 7x घ्या cot ऑफ a raised to 7x. त्याच्यानंतर काय झालं a raised to 7x इनटू किती आहे log a आहे. तर हे तुमचं फायनल आन्सर झालं त्या प्रॉब्लेमचं. ओके तर अशा पद्धतीने आपण हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके आता आपल्याला फोर्थ प्रॉब्लेम म्हणजे आपण घेऊया त्याच्यात. फोर्थ प्रॉब्लेम काय पहा व्हॉट इज द फोर्थ प्रॉब्लेम हियर अगेन हा समजला आपण हा प्रॉब्लेम कॅन्सल त्याच्यामध्ये. ओके चला हे फोर्थ प्रॉब्लेम सोल्युशन मी लिहितो इथं. लेट y बरोबर sin इनवर्स ऑफ 3x आहे. sin इनवर्स ऑफ रूट आहे रूट ऑफ 3x आहे प्लस cos इनवर्स ऑफ log ऑफ 7x आहे. ठीक आहे ओके आपण काय करू तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं आपण लिहूया. ठीक आहे पुढच्या स्टेपला बघा y चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे आपण हे dy बाय dx होतो. इथं ऍक्शन घ्या तुम्ही कशी याचं बघा हे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करणार sin इनवर्स ऑफ रूट ऑफ 3x प्लस काय हे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ log ऑफ किती रे काय हे 7x. काय केलं की फक्त ऍक्शन मी घेतलेली आहे. आता पुढच्या स्टेपला मी डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. 3 वेळा काढावं लागतो पहिलं फर्स्ट सेकंड आणि थर्ड. कसं काढायचं बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स काय रे फॉर्म्युला sin इनवर्स ऑफ f of x 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस f of x चा स्क्वेअर आहे. हे 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस f of x काय आहे 3x आहे रूट 3x काय होतं स्क्वेअर होतं. आणि ह्याचं परत काय काढलं पाहिजे हे डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ काय रे हे 3x असं केलं पाहिजे. ठीक आहे ओके पुढच्या स्टेपला cos इनवर्स आहे. cos इनवर्स कसं असतं मायनस असतं -1 बाय अंडर रूट ऑफ काय होतं 1 मायनस किती आहे log ऑफ 7x log ऑफ 7x काय होतं इथं स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं log ऑफ 7x डेरिव्हेटिव्ह काढायचं. log ऑफ पुढचं काढायचं तर आपल्याला इथं 7x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पुढच्या स्टेप मध्ये हे जसं आहे तसं मी लिहितो रूट ऑफ 1 मायनस आता बघा रे रूटचा स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही पण निघून जातील. हा वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही पण निघून जाईल नाही का.
रूट ऑफ एफ ऑफ एक्स, तसं रूट ऑफ 3x 1/2 रूट ऑफ 3x आणि परत काय केलं पाहिजे, ह्या रूट मध्ये कोण आहे 3x आहे, मग त्याचा पण काय काढला पाहिजे, परत डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. ओके, हे मायनस आहे 1 बाय इथं किती रे 1 मायनस हे लॉग ऑफ 7x, लॉग ऑफ 7x काय होतो स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 7x किती होतं, लॉग ऑफ किती रे 7x आहे, किती होतं रे 1/7x, किती होतं 1/7x आणि परत डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे कोणाचा 7x डेरिव्हेटिव्ह काढलेला पाहिजे. आता आपण काय करायचं, परंतु हे इथं जे दिलं होतं बघा, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x पहिले काढून घ्या. 3x डेरिव्हेटिव्ह किती होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x किती होतं 3 होतं. आता इथं काय लिहायला पाहिजे, आपण हे 2 रूट 3x पहिले लिहा, आपण तिथं 2 रूट ऑफ 3x पहिलं लिहिलं, नंतर ह्या दुसऱ्या रूट मध्ये काय लिहितो मी 1 - 3x लिहितो, इथं मायनस आहे, इथं काय करा 7 डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x पहिले काढा, 7x डेरिव्हेटिव्ह झालं इथं 7 झालं, इथं लिहून टाका आणि हे 7x पहिले लिहा आणि ह्या रूट मध्ये काय लिहा 1 - log of 7x, ठीक आहे, आणि त्याचं काय लिहायचं आपल्याला इथं स्क्वेअर लिहायचं. आता इथं जो काही कापता येतील काढता येतो कापून टाका, इथं हे 7 कापता येतं कापून टाका आणि मग जे काही राहिलेलं आहे त्या पुढच्या स्टेप मध्ये सर्व सुधारित सर्व काही व्यवस्थित लिहून टाकायचं. हे 3 बाय इथं किती आहे 2, हे रूट 3x आहे आणि दुसऱ्यामध्ये काय होतं रे 1 मायनस किती आहे 3x आहे. आता तरी तुम्हाला ह्या दोन्ही रूटला एकत्र पण लिहिता येईल, आहे का नाही. एक स्टेप इथं हे करतो, इथं कसं करतो पहा, हे बघा रे, तुम्हाला सर्ड्स मध्ये माहिती आहे, दोन सर्ड्स मध्ये जर त्याचा डिग्री सेम असेल तर त्या दोन्ही सर्ड्सशी तुम्हाला काय करता येते, मल्टिप्लिकेशन करता येतं. करणी म्हणजे करणी, तुम्हाला सर्ड्स म्हणजे करणी असते वर्गमुळामध्ये. दोघांचा डिग्री म्हणजे दोघांचा जर कोटी समान असेल तर त्या दोन करणींचा गुणाकार करता येतो. करणी म्हणजे सर्ड्स आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण सर्ड्स म्हणतो, सर्ड्स. तर ह्या दोन्ही टर्मची डिग्री सेम आहे, दोघांना पण एकाच अंडररूट मध्ये आणता येतो आणि त्या दोघांचा मल्टिप्लाय करता येतो. तर आपण करूया ते सुद्धा. तर हे पहा, इथं किती आहे बघा, हे 3x लिहिलं मी, 3x लिहिलं आणि इथं ब्रॅकेट मध्ये आपल्याला जे असले 1 - 3 काय लिहितो, कारण ह्या 3x लिहिलं आपल्याला काय करता येतं, मल्टिप्लाय करता येतो. तर आपण करूया. हे -1 इथं x आहे, इथं काय रे x आहे, ठीक आहे, कारण इथं log x वगैरे आहे म्हणून हे x ला मध्ये नेण्यामध्ये काही अर्थ नाही, आहे का नाही. यालाच तर इथं x होईल, इथे पण x घेऊन चला, त्याचा वर्ग होतो मात्र, आहे की नाही. याला आतमध्ये घेऊन त्याचा कोटी वाढत असतो, त्याचा पॉवर काय होतो, वाढतो. ह्या x ला जर तू मध्येच घेऊन गेला त्याचा पॉवर काय होतो, वाढतो. ओके, तर मी ह्याला मध्ये घेऊन चाललाय, त्याचा पॉवर वाढणार तर किंवा ह्याचा डिग्री वेगळा त्याचा डिग्री वेगळा होतो, तसंच ठेवून टाका, काही प्रॉब्लेम काही करत बसू नका. आणि ठरवलंच करायचं तर होतं ते, असं होत नाही असं काही नाही, पण काही आवश्यकता नाही. इथं दोघांचा डिग्री सेम होता म्हणून आपण त्याला एकत्र आणला, ह्याचा पॉवर वेगळा ह्याचा पॉवर वेगळा, पण त्याला एकत्र आणण्याची काही आवश्यकता नाही. चला आता मी काय करतो, इथं बघा रे, हे dy/dx इज इक्वल टू, इथं किती आहे 3 आहे, हे 2 लिहिलं बाहेर आपण इथं. आता तुम्हाला काय करता येईल, ह्या 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा, किती झालं ते 3x झालं, ह्या 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा, किती झालं हे 9x स्क्वेअर झालं, की नाही. 3x × 1 3x झालं, 3x × 3x 9x स्क्वेअर झालं आणि इथे हे -1/x 1 - log of 7x याचं काय होतं रे स्क्वेअर. अशा पद्धतीने हाही तुमचा प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके, प्रॉब्लेम्स अतिशय सोपे असतात, परंतु फक्त तुम्हाला फॉर्म्युले 20 आले पाहिजे, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवलचे. डेरिव्हेटिव्ह एवढा सोपा लेसन आहे, फक्त पहिली गोष्ट एक आहे की सर्वच्या सर्व फॉर्म्युले आपल्याला पाठांतर झाले असतील तर ह्या लेसन एवढा सोपा असतो. म्हणजे कसं, एकदा फॉर्म्युले पाठ करून तुम्ही एकदा प्रॉब्लेम सोडवून ठेवले, संपलं आपलं काम. पुन्हा किती वेळा किती आनंद तुम्हाला प्रॉब्लेम करता येईल.
लेवल चालू आहे. थर्ड लेवलमध्ये सिंपल प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रोडक्टचे प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चनचे प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मात्र सर्व टेक्स्ट बुक मधले आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. ओके, सर्वांना समजलेलं आहे? ओके, चला